पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट या ठिकाणी एक वाहतूक कंटेनर जो आहे तो रस्त्यावर पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज रविवार आहे, दीपावलीच्या सुट्ट्या आणि मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत। त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे किंवा पुण्याहून नाशिककडे जाणारी ट्रॅफिक आहे ती अशाच संतगतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जो कंटेनर पलटी झाला त्याचं कारण देखील समोर आलेलं आहे। जो वाहन चालक होता त्यांचं नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर डिवायडर तोडून थेट दुसऱ्या बाजूला घुसला। स्टील वाहतूक करणारा हा कंटेनर आहे आणि संगमनेरच्या दिशेने जो चालला होता त्यामुळे जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। गेल्या दीड तासापासून ही वाहतूक कोंडी जी आहे ती सातत्याने होत आहे। जे वाहतूक पोलीस आहेत त्यांनी आता सध्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते या वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुणे आणि नाशिक हा जो महामार्ग आहे यावर सातत्यानं वाहतूक कोंडी जी आहे ती समोर येत असते, कारण या रस्त्याचं डागडुजीचं काम देखील सध्या सुरू आहे। तर त्यातच आता हा कंटेनर पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी जी आहे ती वाहन चालकांना सामोरं जावं लागतंय। खरं तर ह्या ज्या वाहनांच्या रांगा आहेत त्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जे पुण्याच्या दिशेने जाणारे वाहन चालक आहेत किंवा नाशिकच्या दिशेने जाणारे वाहन चालक आहे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मनोज गाळेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।